मंडळी नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील आर्थिक बाजारपेठ आणि राजकीय आणि राजकारण्यांचं असलेलं गाव म्हणजे चिखली आणि चिखली मतदारसंघ हा नेहमीच आर्थिक भरभक्कम असल्याची चर्चा पत्रकार असो वा राजकीय मंडळी असो यामध्ये होत असते. आणि विधानसभेच्या दृष्टीने चिखली मतदारसंघाची हवा ही नेहमीच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आगळी वेगळी राहत असते आणि येथील मतदारही त्यांची भूमिका ही वेगळ्या पद्धतीने दर निवडणुकीला मांडत असतो. नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि आज आपण चिखली मतदारसंघ नेमकी बाजी कोण मारणार याविषयी चर्चा करणार आहोत. कधी काळी रेखा खेडकर या भाजपाच्या आमदार म्हणून चिखलीची एक आगळीवेगळी ओळख होती, परंतु त्यानंतर या मतदारसंघामध्ये काँग्रेसने राहुल बोंद्रे यांच्या माध्यमातून आपली बाजी मारली आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुका ह्या नेहमीच काँग्रेसच्या परिपक्वतेच्या असल्या तरी या लोकशाहीच्या देशामध्ये चिखली येथील मतदारांची भूमिका ही नेहमी आगळीवेगळी असल्याचं स्पष्ट दिसून येतं. आणि 2019ला पुन्हा राहुल बोंद्रे हे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीच्या श्वेताताई महाले यांनी त्यांना शह दिला. या विधानसभा निवडणुकीमध्ये श्वेताताई महाले यांनी बाजी मारली असली तरी शैक्षणिक संस्था व इतर सिव्हिल समाजाशी असलेलं राहुल बोंद्रे यांचं संघटन हे सुद्धा मजबूत होतं. मतांचा फरक हा अल्पसा असला तरी चिखली मतदारसंघामध्ये विजयाचा झेंडा मतदारांनी मागील निवडणुकीमध्ये श्वेताताई महाले यांच्या हातात दिला. सध्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असलेल्या श्वेताताई महाले यांना यावेळी विधानसभेची दिलेली जबाबदारी त्यांनी निर्भीडपणे आणि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन विकासाची गंगा चिखली मतदारसंघात आणण्याचं काम केलं आहे. तरीसुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकपाल यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार या मतदारसंघाचा महाविकास आघाडीसाठी पोषक असल्याचं बोलल्या गेलं आहे, परंतु महायुतीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून विकासाचं वातावरण तयार करण्याचं काम श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून झालं आहे. तर या चिखली मतदारसंघात वास्तव्य करत असलेले रविकांत तुपकर यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढा देत सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवण्याचं काम त्यांच्या रणनीतीतून केलं असलं तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा अपक्ष उमेदवाराने 2.5 लाखाचा टप्पा पार करणं हे सुद्धा एक उत्सुकतेचा विषय ठरतो. आणि आज स्थितीला ते तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्याची चर्चा करीत असले किंवा विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी करत असले तरी त्यांना यावेळी विधानसभेचे डोहाळे लागणं हे तितकंच वाजवी आहे. आणि या चिखली मतदारसंघामध्ये त्यावेळेस त्यांची काय नीती असणार हे पाहावयास सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. परंतु सध्या तिसरी विकास आघाडी तयार होण्याची तयारी होत असली तरी याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तर महाविकास आघाडीचा चेहरा चिखलीच्या दृष्टिकोनातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या रूपाने असून त्यांची मतदारसंघात असलेली धावपळ मागील काही दिवसापासून सातत्याने सुरू आहे. तरी या मतदारसंघामध्ये महायुतीचं सत्तास्थान असलं तरी केंद्रात आणि राज्यातील सत्ता पाहता चिखली मतदारसंघामध्ये श्वेताताई महाले यांनी विकासाचा झंझावत हा कायम ठेवला आहे. तरी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चिखलीत राजकीय वातावरण हे तापण्यास सुरुवात झाली असली तरी होऊ घातलेल्या 2 महिन्यामध्ये या निवडणुकीच्या दृष्टीने केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्या दृष्टिकोनातून पक्ष आणि या विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने
नेते मंडळी आपली तत्परता जोपासत आहेत। चिखली मतदारसंघाचा विकास हा जनतेला भावणार आहे की नवा चेहरा त्यांना अपेक्षित आहे, याकरिता जनतेकडून सध्या कल दिला नसला तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते कोणाला कल देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे। मी संतोष पिंगळे आणि मी माझा मत मांडण्याचा प्रयत्न केला। आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळाल्यास मी अजून चांगले व्हिडिओ बनवू शकतो। मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे पुनश्च धन्यवाद।